तुमचं स्वागत आहे माझ्या आज एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही निघालो एकविरेला, मी आणि कृष्णा. सदानंद आम्ही अजून एक शूटिंग करून फ्रेंड आहे, ते लोक आधीच पोचलेत. तर सकाळी 5चा प्लॅन होता, पॉसिबल नाही झाला कारण उठायला लेट झाला आम्हाला लोकांना. तर आता ऑलमोस्ट 8 वाजले, तर आता आम्ही निघालो एकविरेसाठी. तर भेटूया असंच मध्ये मध्ये. ब्लॉग कसे वाटते ते तुम्हाला नक्कीच कळवा. तर आता भेटूया आपण, आता जाऊया एकविरा इथे तरी. दादा तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सॅटर्डे, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे सॅटर्डेच्या राईडवर म्हणजे असं की आज आपण चाललो आहे एकविरा आईला चाललं आहे. खूप दिवसापासूनचा प्लॅन होता. निघालं एकविरा आईच्या दर्शनासाठी. सकाळचे 8 वाजले. तर बघू, अशीच आपली जर्नी बघत राहा आणि आपले ब्लॉग बघत राहा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया तुम्हाला आजच मध्ये. वाशीला पोहोचलो आता आम्ही. आपल्याला रनिंग स्टार्ट करून ऑलमोस्ट 20 ते 25 मिनिटं झाले. घरापासून वाशीपर्यंत यायला आपल्याला 20 मिनिटं लागली. आपल्या कॉमन ट्रेन येतो सागर करून, जागा वेट करतो आपण. इथे ब्रिजवरती आहे. त्याने आता बघितलं तो पण ट्रेनवर निघाला, तो अलिबागसाठी निघाला नाही, आम्ही एकविरासाठी निघालो. त्याने आम्हाला बघितलं. आता भेटूया तो आल्यावर. आता बघू निघालो आपण आपल्या लास्ट स्टॉपवरून, कारण सागर जो येणार होता त्याला यायला भरपूर उशीर झाला. ते भेटलंच नाही ऑलमोस्ट. तर आम्ही निघालो आणि लेट होत होता भरपूर. हालतात आम्ही तिकडे थांबलो, पण तो का आला नाही लवकर. Without boarding pass, couldn't catch me, I'll be moving fast. Call me a shooting star, let 'em know who you are. Flying up in a bar, wish on a star. Call me a shooting star. Didn't even get to cross. तिथे काय तर खाऊन घ्यावं लागले भूक यार. आई इधर कुछ तो खाते है बोला. ट्रेन मैगी भी मिलेगा. खाने वाला कौन है और पीने वाला कौन है? minutes later. जवळपास पोहोचलो आता आम्ही कारला डोंगराच्या. Yeah, shoot. Yeah, shoot. Yeah, shoot. Yeah, shooting shots. Shooting stars. Didn't even get to cross. फायनली आम्ही एकविरा कारल्या डोंगराच्या इथं आलो आहे. पार्किंगला जागा नव्हती तर गाडी खालीच पार्क केली. आता मंदिराजवळ आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे थोडंसं. ॲक्च्युली इकडे पाणी पण नाही फ्रेश व्हायला, तर बॉटलने तोंड वगैरे धुतलं थोडंसं. आता मंदिराच्या इकडे चाललो आहे. तर वर जाताना तुम्हाला व्ह्यूज दाखवतो बरोबर, शॉप वगैरे बघू.
कारल्यामध्ये एक देऊळ हाय, देवलामध्ये माझी एक विरामाय. पायऱ्या चढूनवर मी आयलो, तया बैसली कारल्याची माय गो. पायऱ्या चढूनवर मी आयलो, तया बैसली कारल्याची माय गो. माझे माऊली गो, माझे माऊली गो, माझे माऊली गो, माझे माऊली गो. फायनली एकविरा वेंद्राच्या इथं पोहोचलेलो आहे मी. भरपूर उशीर झाला, लाईन भरपूर आहे. तर आम्ही आतमध्ये दर्शन घ्यायला जात नाही, मी बाहेरूनच दर्शन घेत. तर लाईन भरपूर आहे इकडे, मला दाखवतो इकडले व्ह्यूज. मंदिराच्या आत तर आम्ही जात नाही, कारण इकडे भरपूर सारी रश आहे. होईल तेवढे शूट कव्हर केले. आतमध्ये भरपूर लाईन आहे. असं सॅटर्डे संडे असल्यामुळे जास्तच रश काहीतरी. आतमध्ये जात नाही आम्ही, फक्त एक क्राऊड. आतमध्ये पण भरलेलं आहे. तर बघू आता आम्ही खाली चाललोय. बघू खाली थोडंसं काहीतरी खाऊ पिऊ आणि रिटर्नसाठी निघूया आता. भरपूर रश होता. आता आम्ही निघालो इकडून. अरे लेणी देख निघाल. बोल ना गणेश. हा कशाला काय अर्जंट पडलं तुला? हा हाय पाठव. आले मी इकडं लोणावळ्याला आहे रे, तुझं नेटवर्क नाही इकडं. हा आता आलो आम्ही खाली. पूर्ण गड उतरून पूर्ण चढताना पण थकलो, उतरताना पण थकलो. क्राऊड खूप असल्यामुळे ना दर्शन आलं नाही, घेता आलं नाही. जास्त काही व्ह्यूज घेता आले नाहीत, कारण लेट झालेला आम्हाला. तर आता आलो खाली. आता बाईकच्या इथे जाऊ. 20 minutes later. चला तर आता आम्ही निघालोय. कारल्या डोंगरावरून खाली उतरते आता. जाम दोघं पण थकले, काल रात्री पण नाईट झाली. आता वाजले 1:30. आता बघू, आता नॉनस्टॉप मुंबई मारूया पॉसिबल असेल तर. निघालो आता आम्ही इकडून. आपली यात्रा सफल हो ही श्री एकविरा देवी चरणी प्रार्थना अनंत करे. निघालो आता आम्ही इकडून नॉनस्टॉप मुंबई 110 किलोमीटर. आता ट्राय करूया. चलो लेट्स स्टार्ट. प्रॉपर लोणावळा मार्केटमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. तर एनर्जेटिक झालेलो आहोत आता. मस्त हवा वगैरे लागली आहे. वर एकदम गरम होत होतं आणि थकलेलो फार वर कडेपर्यंत. आता जरा खाल्ले बिल्लं काय ना आम्ही फ्रेश झाले. थोडीशी हवा लागली आणि बाईक राईड केली, थोडं एनर्जेटिक फील करायला लागलं. तर हा प्रॉपर लोणावळा मार्केट आहे. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. व्ह्यू बघूया आता काय खायला भेटते का. मॅगीचं एक ऑप्शन आहे इकडे आता. पण मोटिव्ह येत होतं की बाईक रायडिंग करायची होती, म्हणून आम्ही आतमध्ये गेलो पण नाही दर्शनासाठी, कारण लाईन पण जास्त होती. गाड्या राहता पण नव्हता आणि आम्ही लेट पण आलेलो.
लागली भूक. आता बघूया आपण. ठंडा बॉटल दे. और अपना 2 मैगी बंदा डालना. एक में तीखा बंदा ना, एक में मीडियम. मॅगी सोडून काय काय काका? मॅगी सोडून काय काय? नाश्ता करून झाला आमचा. मॅगी होती, 2 भाजीपाव होते. परत लो झालं. पुढे निघालो. नाश्ता वगैरे झाला आपला. घाट उतरला आपण बऱ्यापैकी. कृष्णाला याची झोप 2 वेळा झपके मारलेलं ना. पडता पडता वाचल्या. आता बरं झालं तेव्हा आता मागे लक्ष गेलं. आता भाई तास होता की चालले लावं काढलाय मोबाईल आधी गाडी लावलं. पनवेलला पोचू आता आपण. बरोबर 100-80 आलं आता आपण. वाशी टोल नाका जस्ट क्रॉस केला. भरपूर जपले आता दोघं पण. कृष्णाचं जाम जपलाय. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. होईल तेवढं लाईक करा, कमेंट करा. कमेंट केलेले मला आवडतात. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. तर लवकरच भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.